तर कर्नल पुरोहित हे देखील या संपूर्ण प्रकरणामधून निर्दोष त्यांची मुक्तता झालेली आहे, सुटका झालेली आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये आता जल्लोष करण्यात येतोय। पुण्यामध्ये फटाके वाजवून हा जल्लोष करण्यात आलेला आहे। तब्बल 17 वर्ष या निकालाची प्रतीक्षा केली जात होती। 17 वर्षांनंतर कर्नल पुरोहित यांची देखील निर्दोष मुक्तता झालेली आहे, सुटका झालेली आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये हा जल्लोष केला जातोय। तर पतित पावन संघटना पुणे शहर यांच्याकडून हा जल्लोष केला जातोय। कर्नल प्रसाद पुरोहित यांची देखील या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्यानंतर त्यांचे जे समर्थक आहेत ते एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत या निकालाचा जल्लोष करतात। अनेक ठिकाणी हा जल्लोष केला जातोय। मालेगावमध्ये देखील काही संघटनांनी जल्लोष केलेला होता। पुण्यामध्ये देखील जल्लोष केला जातोय। प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानाबाहेर ही दृश्य आहेत, त्यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक एकवटलेले आहेत। जयघोष केला जातोय आणि त्यासोबतच जल्लोष केला जातोय, एकमेकाला पेढे भरवले जातात। केलेला जातोय पुण्यातील एक पाऊल मागे तर प्रसाद पुरोहित यांच्या घराबाहेर हा जल्लोष सुरू होता। त्यांचे समर्थक या ठिकाणी एकवटलेले आहेत, फटाके फोडत आणि एकमेकाला पेढे भरवत त्यांनी हा जल्लोष केलेला आहे। एनआयए कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं स्वागत केलं जातंय, जल्लोष केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कित्येक वर्षांनी प्रसाद पुरोहित साहेबांची निर्दोष मुक्तता झाली। यूपीए सरकारने भगवा आतंकवाद हा जो काढला होता त्याला आज कुठं ना कुठंतरी सर्वोच्च न्यायालयाने फुलस्टॉप लावला आहे। हिंदुत्ववादी आणि पुण्याचा पुत्र आणि लष्कर सेवेत असलेला आपला पुण्याचा पुत्र कधीच आतंकवादी होऊ शकत नाही, हे आज शिक्कामोर्तब भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने केलं। त्याच्यासाठी आज आम्ही आनंद उत्सव साजरा करतोय। आज मालेगाव बॉम्बस्फोटातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। सर्वोच्च न्यायालयावर असलेला आमचा जो विश्वास आहे तो आज दृढ झाला। त्याच्यासाठी आज आम्ही पेढे वाटून आज पतित पावन संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आमचे प्रांताचे राजेशजी मोठे, पुणे शहराचे कामगार संघाचे सगळी आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या सर्वांच्या तर्फे भारतीय न्याय व्यवस्थेचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो। काँग्रेसने अशी मागणी केलेली आहे, जशी मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतली सगळी चौकशी झाली, सुप्रीम कोर्टात पुन्हा प्रयत्न होत आहेत, तसे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आरोपींच्या विरोधात सरकारनं सुप्रीम कोर्टात जावं। काँग्रेसची सगळ्यात अगोदरची भूमिका भारतीय लष्कर सेनेवर त्यांना कधीच याच्या अगोदर विश्वास नव्हता। सिंदूर जर आज आपण बघितलं, सिंदूरवर ज्या प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत त्या भारतीय सेनेवर त्यांना कधीही कुठल्याच प्रकारचा विश्वास किंवा अभिमान नाही। त्यामुळं काँग्रेस काही बरं आज आनंद उत्सव आहे, त्याचबरोबर काँग्रेस काय बोलते किंवा कोण काय बोलते त्याच्याकडे आपण लक्ष न दिलेलं बरं। काँग्रेसने ज्यावेळी खोटे आरोप केले, वेळ हा नक्कीच गेला, कारण की काँग्रेसने जे खोटे आरोप केले होते, काँग्रेसने ज्या पद्धतीने लष्कराचे प्रमुख जे आहेत त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्यावर बेड्या टाकल्या। आता तुम्हाला खरं सांगतो, 28 ऑक्टोबर 2008ला त्यांना अटक झाली, पण ती अटक दाखवली गेली नाही। त्यांना 1 महिना वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या बंगल्यात ठेवलं गेलं, मग ती अटक का दाखवली नाही? काँग्रेसचं हे सगळं षडयंत्र होतं। ते आज भारतीय न्याय व्यवस्थेने सर्वोच्च न्यायालयाने उघडकीस झालं, आज आपल्या सगळ्यांसमोर आहे। हिंदुत्ववाद्यांचं सरकार आल्यामुळेच अशा पद्धतीचा निकाल येत आहे असं विरोधक म्हणतात। 100% हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्ववादी किंवा हिंदू लोक ही कधीच आतंकवादी असू शकत नाही, याच्यावर शिक्कामोर्तब झाला। भारतीय न्याय व्यवस्था आहे, SIT आहे, SIT चौकशी त्याच्यावर नेमली जाणार। खरं कोणी काय केलं काय नाही या सगळ्या पूर्तता येतीलच। जे दुर्दैवी लोक निष्पाप मारले गेले त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल सदैव आपल्याला कृतज्ञता आहेत। या बॉम्बस्फोट जो झाला आहे त्याचा तर आम्ही निषेधच व्यक्त केला होता, तेव्हाही मालेगावमध्ये झाला, पतित पावनी तेव्हाही निषेधच व्यक्त केला होता। आज पुण्याचा सुपुत्र लष्कर सेवेत एवढ्या मोठ्या पदावर असताना त्यांच्यावर ज्या प्रकारे अन्याय झाला तो अन्याय दूर झाला आणि भारतीय न्यायव्यवस्थेने त्यांच्यावर झालेला अन्याय कुठेतरी वाचा पडली, याच्यासाठी आम्ही आज एकही आरोपी सापडला नाही। हे भारतीय न्याय व्यवस्थेचं किंवा एकूणच यंत्रणेचं अपयश वाटत नाही? यूपीए सरकारचं अपयश आहे ते। आपलं सरकार जेव्हा होतं मागच्या 11 वर्षात ना, आता ह्याच्या पुढे दिसेल। 11 वर्षात एकही आरोपी, एकही पुरावा सापडला नाही। 11 वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला का? आरोपी सापडले नाही, त्याच्याबद्दल काय? त्याची चौकशी म्हणून तर म्हणलं ना आम्ही, SIT चौकशीच मागणी करणार।
एकही पुरावा सापडत नाही तरी तुम्हाला काही सापडेल. आज आनंदोत्सव आहे त्याच्यामुळे ऐका ना सदर